आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। शकुंतला, शकुंतला, जानकी ताई, तू कशी आहे शकुंतला? तसं सांगायची गरज नाही आहे। नवी नवरी जेव्हा सणाच्या दिवशी पाणी भरायचं काम करते तेव्हा सर्व राहतगावला कळून चुकतं की ती कशी आहे ते। जानकी ताई, माझ्या आई बाबांचा काही निरोप आला आहे? नाही। तुझ्या नणंदेचे सुभद्राचे पती संभाजी जाधव राहत्याला दादा राहतेकरांना भेटायला आले आहेत। काय? खरंच? भाऊजी, थांबा ना भाऊजी, तुम्ही असे जाऊ नका। थांबा कृपया भाऊजी, तुमच्या बहिणीवर दया करा भाऊजी, तुम्ही असे निघून जाऊ नका। गाडीवाले थांबा काका, गाडी थांबवा। थांबा ना जरा। वहिनी, मी तुमचा खूप आदर करतो, तुम्ही अशा प्रकारे गाडी मागे धावू नका। भाऊजी, मी खरं सांगते आहे, सुभद्रा तुमचीच वाट पाहत आहे। आम्हा बायकांना आवडतं की नवऱ्याने यावं आणि त्यांच्या बरोबर घेऊन जावं। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा भाऊजी। आज नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही आमचं घर आनंदाने भरू शकता। तुम्ही माझ्या बरोबर चला भाऊजी आणि सुभद्राला तुमच्या सोबत घेऊन जा। माझं म्हणणं ऐका भाऊजी, मी तुमच्या पाया पडते। वहिनी, हे काय करतात तुम्ही? माझ्या नंदेच्या सुखाची भीक मागते आहे तुमच्याकडे। शेवटी आलाच ना नाक रगडत। असं काय बोलताय वंच? ते तुमचे पती आहेत। पती आहे तर काय झालं? त्यांनी माझा हात पकडून मला घराच्या बाहेर काढलं होतं, हे मी विसरू शकणार नाही। जुन्या गोष्टी विसरून जा वंच। जर भाऊजींनी एक पाऊल पुढे टाकलं आहे तर तुम्ही सुद्धा त्यांच्या दिशेने 2 पावलं टाका। तू गप्प बस वहिनी, मी एकही पाऊल त्यांच्या दिशेने टाकणार नाहीये। तू बघच मी माझ्या अपमानाचा बदला कसा घेते ते। जर या सगळ्यांना मी रडवलं नाही ना तर माझं नाव सुद्धा सुभद्रा नाही। सुभद्रा बाळा, लवकर आटप, जावई बापूंना उशीर होत आहे बाळा। आई, जावई बापू, सुभद्रेत अजूनही थोडासा बालिशपणा आहे। जर कधी हिच्याकडून चूक झाली तर तिला क्षमा करा आणि शिक्षा द्यायचीच असेल तर मला द्या। आई, सुखी रहा बाळा, सुखी रहा। बघितलंस माळसापती, आज शिर्डीतल्या सर्व अन्नपूर्णा देवी इथे द्वारकामाईत आले आहेत। साई बाळा, आई, तू बनवलेली बटाट्याची भाजी तर खूपच चविष्ट होती आणि नुराक्का तुझ्या खिरीला तर तोडच नाही। आणि लक्ष्मी,
तुझ्या आईच्या हातची झुणका भाकर, वा वा वा, त्याची जितकी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. साईबाबा, तुम्ही सर्वांच्या घरी गेला होतात? गुरुदेव, तुम्ही एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी कसं काय? महाळसापती, मी 10 दिशांना आहे, सर्वत्र आहे. विश्वाच्या कणाकणात सामावलो आहे मी. मी माझ्या भक्तांचा दास आहे. मला भक्तीची तहान सदैव असते. जो कोणी मला श्रद्धेने आणि भक्तीने देऊ करतो त्याच्यावर माझी कृपादृष्टी सदैव राहते. मी माझ्या भक्तांच्या कामना पूर्ण करतो आणि भक्तांसाठी वेळोवेळी जागोजागी प्रकट होत असतो. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. तुम्ही धन्य आहात गुरुदेव, धन्य आहात. काहीच खायची इच्छा होत नाहीये. जेव्हापासून सुभद्रा सासरी गेली आहे काहीच पसंत पडत नाहीये. सुभद्रा तिच्या सासरी खुश असेल आई. शकुंतला, तू पण बस ना आमच्या बरोबर जेवायला. आज पाडव्याच्या दिवशी आपण एकत्र जेवतो. मी माझ्या मुलीबद्दल बोलत होते कळलं? आणि तू या दळभद्रीचा विषय काढून सगळं आपण शकून केलास. अगं तुझी हात मोडले आहेत का जे गोष्टी पाडतेस? तुझ्या आई वडिलांनी नाही पाठवलं यातलं काही. कमीत कमी जे आधीपासून या घरात आहे ते तरी सांभाळायला शिक. आणि ऐक, आमच्या सगळ्यांचं जेवण होऊ देत, त्यानंतर तू जेवायला बस, समजलं? किती वेळा सांगितलं गोपाळ दुसरं लग्न करून टाक, दुसरं लग्न करून टाक, पण नाही. हा या दळभद्रीला घेऊन बसलेला आहे. सोन्याची आहे का ती? शकुंतला, आम्ही सगळे जेवतो आहोत. हे रडणं थांबव. इतकी अक्कल आहे कुठे माझ्या जाऊबाईंना? पाहिलीस कशी बायको आहेस ग तू दळभद्री. स्वतःच्या नवऱ्याला पण जेवू दिलं नाहीस. अगं आम्हा सगळ्यांना गिळून टाक, पोट भरेल तुझं.
माई, ओ माई, भिक्षा वाढा माई, भाकर वाढा माई, भुकेला आहे माई. माई, या गरिबाने अनेक दिवस काही खाल्लेले नाही माई. भुकेला आहे माई, भाकर वाढा माई, भगवान तुझं भलं करेल माई. जो भुकेलेल्यांना अन्न पाणी देतो प्रत्यक्षात तो मला खाऊ घालत असतो. माई, माई, भिक्षा वाढा माई. माई, तुझं भलं होईल माई. ईश्वर तुझं भलं करेल माई. जशी तुमची इच्छा साईबाबा. शकुंतला, शकुंतला. आई. जानकीताई, जानकीताई, तू इथे? आईबाबांचा काही निरोप आहे? नाही. उदास नको होस. माझं मन सांगतंय तुझी आई आणि तुझे बाबा दोघेही छान आहेत आणि खुशही आहेत. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते. ताई, श्रीखंडपुरी तुझ्यासाठी आणलं आहे. आज पाडवा आहे ना, खाऊन घे. आजच्या दिवशी तू माझी आठवण ठेवलीस. सणावाराला कुणी जवळच्यांना कसं विसरू शकतं. माझे जवळचे तर मला विसरून गेले आहेत. कुणालाही आठवण नाही आली. ताई, मला पक्वान नको आहेत. मला हवंय ते फक्त थोडंसं प्रेम. मी प्रेमच घेऊन आले आहे तुझ्यासाठी. माझी भक्ती करणाऱ्यांची मी सदैव काळजी घेत असतो. त्यांचं दुःख, त्रास माझं होऊन जातं. त्यांच्या चिंतांना मी माझ्याकडे घेतो.
आज आपण आपला गौरवशाली इतिहास शिकणार आहोत. बाहेर ये, खेळूया. काय झालं? गुरुजी. जा, येते मी. जा, बाहेर ये ना, खेळूया. ठीक आहे, जा जा. आपला आजचा धडा आहे छत्रपती शिवाजी. जा जा. चल ये. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का छत्रपती शिवाजींबद्दल? बोला मुलांनो. आज पुन्हा तात्याने खोडकरपणा केला. आता मी त्याला सोडणार नाही. तात्या! अरे पकड त्याला. आता माझी पाळी. अरे काय झालं? पकड ना, पकड. तात्या! अरे मूर्खांनो, गुरुजी आले आहेत. पळा. आज मी तुला सोडणार नाही. मी खेळतो तुझ्या बरोबर. तू 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 हात बाजूला कर. अगं बाईजा मावशी, ते गुरुजी तात्याला छडीने मारतायत. माझा तात्या, तात्या. बोल, परत खेळशील त्यांच्या बरोबर? काय झालं गुरुजी? अगं तुझा मुलगा शाळेत इतर मुलांना अभ्यास नाही करून देत. त्यांना फूस लावून हुतू खेळतो त्यांच्या बरोबर. अरे याला तर मी आज. थांबा, काय रे तात्या? गुरुजी काय म्हणतायत? काय तू असं केलंस? मग काय मी खोटं बोलतो आहे बाईजाबाई? अरे याचं तर रोजच काम झालं आहे. मी यापुढे सहन नाही करणार. कोते पाटील आणि तुला वाईट वाटलं तर वाटू देत. मी या तात्याला आज अशी शिक्षा देणार आहे की हा पुन्हा कधी शाळेजवळ फिरकणार सुद्धा नाही. खूप सोस आहे ना तुला हुतू खेळायचा? चल मी खेळवतो तुला हुतू. हा ये. अरे हट, तू बाजूला बाईजाबाई. कुठे चाललायस तू? बाजूला बाईजाबाई. जातोस कुठे? सोडणार नाही तुला मी आज. अरे तू बाजूला हो बाईजाबाई. अगं तू बाजूला हो. तात्या, सोडणार नाही मी आज तुला. शिक्षण मुलांसाठी खूप आवश्यक आहे, पण मुलं बऱ्याचदा शिक्षणापासून लांब पळतात. त्यांचं लक्ष अभ्यासात कमी, दंगामस्तीत जास्त, खूप जास्त रमतं. मुलं बऱ्याचदा गुरुजींना घाबरून पळ काढतात. दादा! अरे तू कुणाच्याही दादाला बोलाव, पण आज सोडणार नाही तुला मी. नाही सोडणार. खूप वैताग आणला आहेस. दादा दादा दादा, वाचव मला. दादा दादा. पळतोस कुठे? नाही नाही, वाचव दादा. माधवराव देशपांडे तुम्ही? गुरुजी तर रागवले आहेत राधाकृष्णबाई. वेणुबाई, ते तुमच्याकरता गुरुजी आहेत, पण माझ्यासाठी तो श्यामा आहे. तात्या, इथे ये. दादा, मला वाचव ना. तात्या, जर आई तुला वाचवू नाही शकली तर मी काय करणार बापडा? तू मला वाचवू शकतोस दादा. गुरुजींनी तात्याला खूप चोप दिला आहे साईबाबा. हो का? नूरक्का, श्यामा तर खूप पूर्वीपासूनच रागीट आहे. तात्या, तू इथे येतोयस की मी तिथे येऊ? नाही 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 दादा, गुरुजींना सांग ना मला क्षमा करायला. क्षमा करा गुरुजी. आता आता तात्या असं वातडपणा नाही करणार. श्यामा, तात्याला सोडून दे. अव गुरुजी,
साईबाबा म्हणले ना, तुम्ही तरी. हो हो, आलंय लक्षात माझ्या. द्वारकामाईमध्ये बसून साईबाबा सगळ्यांची खबर ठेवतात. साईबाबांनीच तर हे संपूर्ण विश्व व्यापलं आहे माधवराव. असं असेल तर साईबाबा शाळा सुद्धा काय व्यापून टाकत नाहीत. हा शिर्डीतली शाळा नेहमीच रिकामी असते. अरे कुणाला शिकवू मी? आणि त्यासाठी हे साईबाबा जबाबदार आहेत. तुम्ही त्यांच्यावर दोषारोप ठेवत आहात गुरुजी. का नाही? साईबाबांनीच तर तात्याला डोक्यावर चढवून ठेवलं आहे. आणि हा तात्या दादा दादा आणि हा तात्या माझ्या डोक्यावर बसला आहे. 6-8 मुलं जी काही शाळेत येत असतात, हा तात्या त्यांना फूस लावतो आणि त्यांना अभ्यास करू देत नाही. आणि इथे द्वारकामाईत बसून साईबाबा म्हणतात की मुलं त्यांच्या गुरुजींना घाबरून शाळेतून पळ काढतात. काय साईबाबा? मग काय आता तुम्ही साईबाबांना ओरडणार? तुम्ही तर शिर्डीच्या केवळ एका शाळेचे गुरुजी आहात. साईबाबा साऱ्या जगाचे गुरु आहेत, साऱ्या विश्वाचे गुरु आहेत. राधाकृष्णबाई, शांत व्हा, संयम ठेवा. संयम तर माधवरावांनी ठेवायला हवा. साईबाबांचा अपमान करण्याचा त्यांना काही एक अधिकार नाहीये. जाऊ द्या राधाकृष्णबाई. का जाऊ देऊ? कुणीही साईबाबांना काहीही बोलेल हे माझ्याच्याने सहन होणार नाही. नाही राधाकृष्णमाई, नाही. श्यामाचा अपमान नका करू. अहो पण साईबाबा, श्यामाचा अपमान माझा अपमान होईल. द्वारकामाईत जो कोणी येत असतो, माझ्या इच्छेनुसार इथे येत असतो. तो इथे येतो कारण मला त्याला भेटायची इच्छा असते. तो माझा भक्त आहे आणि माझ्या भक्ताचा अपमान माझा अपमान मानतो मी. राधाकृष्णमाई, महाळसापती, श्यामाचं म्हणणं आहे की जो शिक्षण घेत नाही त्याच्यात आणि जनावरात काही सुद्धा फरक नसतो. प्रणाम. श्यामा, थांब जरा. माझं नाव श्यामा नाही, माधवराव देशपांडे आहे. माधवराव देशपांडे? साईनाथ, माधवराव देशपांडे तुमच्यावर इतके नाराज होत होते तरी सुद्धा तुम्ही हसत राहिलात. माधवराव देशपांडेंनी तुमच्या समोर उद्धटपणा केला तरी तुम्ही त्यांचा उद्धटपणा मान्य केलात का? हे काय रहस्य आहे साईनाथ? महाळसापती, ना तुला माहित आहे ना श्यामाला माहित आहे, पण मला ठाऊक आहे. श्यामा आधीपासूनच असा आहे. आधीपासून? काय तुम्ही माधवरावजींना शिर्डीत येण्याच्या आधीपासून ओळखता? महाळसापती, आमचा दोघांचा जन्मोजन्मींचा संबंध आहे. 72 पिढ्यांपासूनचा. अगं सुनबाई, अगं सुनबाई, सुनबाई, अय सुभद्रा. काय आहे? हे सगळ्यांचं जेवण झालं? हा, झालं बरं सगळ्यांचं जेवण. चूल, स्वयंपाकघर सगळं स्वच्छ करून ठेवलंस ना? सगळी कामं मी एकटीने करायची का? घरात इतर माणसं सुद्धा आहेत आणि सर्वच्या सर्व जिवंत आहेत. मेलं नाही अजून कोणी. अगं तू थोरली सून आहेस या घरची. थोरली सून आहे, मोलकरी नाहीये या घरातली. आणि हे काय रात्रंदिवस खो खो करत असता? अहो क्षणभरासाठी तरी स्वतःचं तोंड बंद ठेवा. एक तर हे म्हातारपण, त्यात हा आजार. अहो असं जगण्यापेक्षा तर माणसाने मेलेलं बरं. स्वतः पण सुखी आणि घरचे पण सुखी. हे भगवान.
अगं काय झालंय काय तुला? कसे दाबत आहेस पाय माझे तू आज? इतकी पण अशिक्त झाली नाहीयेस की पाय चेपून देऊ शकत नाहीस? काय आहे? हं? काही नाही सासूबाई. मग हातातला जोर गेलाय का तुझ्या? काय इशारे चालले आहेत? हं? काही नाही दादा, काहीच तर नाही. काहीच नाही तर मग इथे दरवाजावर का उभा आहेस? जाऊन झोप. हं? हो. सासूबाई, मी पण तुमचे पाय चेपून देऊ? थोडं पुण्य मलाही कमवू द्या की. बघितलंस, याला म्हणतात सेवाभाव करणं. आणि एक तू आहेस पाय चेपून द्यायला सांगते तर तुला अशक्तपणा जाणवायला लागतोय. सुनबाई, दूध ठेवलं आहेस ना तू? होय सासूबाई. दीर्घायुष्य हो, अखंड सौभाग्यवती भव. आता जा, तुझ्या पतीची सेवा कर आणि पुण्य कमव. जशी आज्ञा सासूबाई. जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत असेच पाय चेपत राहा, समजलं? आणि झोपायला लागले तर दूध द्यायला विसरू नकोस. आई 9 वाजायला आले आहेत. आता तू सुद्धा आराम कर आणि शकुंतलेला सुद्धा आराम करू दे. काय काय म्हणालास तू? हे आराम करणार? अरे पूर्ण दिवस आरामाशिवाय करतेच काय ही जे आता आराम करेल? मला झोप येत नाहीये. मला झोपल्यानंतरच इथून जाऊ शकते, समजला? पण आई, मला सगळं समजतंय. खूप दया येते ना तुला तुझ्या बायकोची. पण मी हिला इथून जाऊच देणार नाही. आणि ऐक, आजपासून ही माझ्या खोलीतच झोपेल, समजलं? अरे उभा काय, जा ना. आणि तुझे हात कागद थांबले? लक्ष दे इकडे, व्यवस्थित पाहिजे बता, नाहीतर लाथरे तुडेन तुला मी. डोळे असून सुद्धा मनुष्य आंधळा होऊन जातो आणि खऱ्या खोट्यातला फरक विसरून जातो. हिऱ्याला काच आणि काचेला हिरा समजू लागतो. तेव्हा मला खूप दुःख होतं म्हाळसापती, खूप दुःख होतं. दुसऱ्यांना लाथाडणारे जेव्हा स्वतः लाथाडले जातात तेव्हाच त्यांचे डोळे उघडतात. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तुम्ही तर सर्वज्ञ आहात, सर्व काही जाणता. मग तुम्ही अशा लोकांना मार्गदर्शन का नाही करत? मी संकेत देत असतो म्हाळसापती, पण लोक माझा संकेत समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. अन्याय आणि अत्याचार करणारे हे का नाही समजूत घेत की त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भोगायचं आहे आणि तेही या जन्मातच भोगायचं आहे. शिकलेले लोक आहेत, दुसऱ्यांना शिकवतात, ज्ञान देतात की करावं तसं भरावं, पण स्वतः ही गोष्ट का नाही समजून घेत? जसं करतात तसं त्यांना भरायचं सुद्धा आहे. ठीक आहे, जसं कराल तसं भरावं पण लागेल. सबका मालिक एक.
साईबाबा माधवजींच्या वर्गामध्ये आलेत. ऐकलत का तुम्ही? साईबाबा शाळेत जाऊन बसले आहेत. हे काय बोलते आहेस नूर? साईबाबा तर स्वतःच ज्ञानाचं भांडार आहेत. ते कुणाकडून काय शिकणार? हो ना. साईबाबा तुम्ही 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 इथे? जो सर्वांचा गुरु आहे तो आज माधवराव देशपांडेंचा शिष्य बनला आहे. साईनाथ, धन्य आहात तुम्ही आणि तुमच्या लीला. तुम्ही एकटेच का आलात साईबाबा? त्या मुलांचे कान पकडून त्यांना तुमच्या बरोबर का नाही आणलं? श्यामा, तुझे विद्यार्थी आले आहेत. येत आहेत? साईबाबा, माझी मुलं येत आहेत, माझे विद्यार्थी येत आहेत. माझे विद्यार्थी आले साईबाबा. साईबाबा, 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 ये श्यामा ये. कधीपासून वाट पाहतो आहे तुझी. तुझे विद्यार्थी आले ना शाळेत? हो, आज तुम्ही माझे विद्यार्थी बनलात तर मुलं सुद्धा आली. संपूर्ण विश्वाला शिकवणारा शिक्षक आज माझा विद्यार्थी बनला होता. साईबाबा, आज तुम्ही माझं महत्व आणि महात्म्य वाढवलं. तुम्ही असं का केलं? कारण तू माझा श्यामा आहेस. मला तुमचं मानता ना तुम्ही? मग मी तक्रार करेपर्यंत वाट का पाहिलीत? या आधीच शाळेत का नाही आलात? हा, मुलांनी तात्याबरोबर खेळावं ही प्रेरणा तुम्हीच तर दिली नव्हती. श्यामा, मुलं अभ्यास सोडून खेळायला गेली नसती तर तू माझ्याकडे कसा आला असतास? केव्हापासून तुला बोलवत होतो पण तू येतच नव्हतास. अरे श्यामा, आपल्या दोघांचा तर जन्म जन्मांतराचा ऋणानुबंध आहे. मी आलोच नसतो तर? अरे आला कसा नसतास? माझा भक्त भलेही 7 समुद्र पार असो, मी त्याला प्रेमाने माझ्या जवळ ओढून घेतो. आणि तू तर शिर्डीतच राहतोस. अरे किसन, सांभाळून. अरे बापरे, परक्यांच्या पुरांची तर काळजीच असते. आणि ते सुद्धा जेव्हा त्याचे आई वडील त्यांच्या मुलांची जबाबदारी आपल्यावर सोपून कोणा नातेवाईकाला भेटायला गेले असतात. किसन, किसन, असं तर आम्ही रोजच घाबरवतो. मला काय माहित होतं की किसन.
नाडीच लागत नाहीये. बघा ना, दोरा जसाच्या तसा राहतो आहे, अजिबात हलत नाहीये. जर श्वास चालू असता तर दोरा हल्ला असता ना. भाईजा, अचानक घाबरल्यामुळे किसनच्या हृदयाचे ठोके बंद पडले आहेत. किसन जिवंत नाही आता. काय बोलत आहे बाईजा? बिचाऱ्या अप्पारावच्या घरचा कुलदीपक गेला. नाही, काय रे अप्पाराव, खोटं बोलला होतास ना वा? साईला थोडं बी तेल दिलं नाहीस तू. पण लक्षात ठेव, एक दिवस असा येईल तुझ्या घरात दिवे जळणार नाहीत. नाही. तात्या, धावत जा आणि वैद्यजीने बोलावून आण. लवकर जा, पळ. दया करल्ला, याचे तर आई वडील इथे नाहीयेत. दया कर. साई बाळा, साई साई चल, तू माझ्या बरोबर चल. आई? चल. काय झालं आई? इतकी घाबरलेली का दिसतेस? ते अप्पाराव तेले, त्याचं पोरग किसन आहे ना. तू खेळता खेळता तू चल लवकर. लोक म्हणतायत की तू मेलाय. तू लवकर वाचव त्याला. चल लवकर. पण आई, जन्म मृत्यू हाच तर संसार आहे. हे होत आलं आहे, होत राहणार आहे. नाही, किसनच्या बाबतीत असं होतं कामा नये. का आई? तुला माहित नाही बाळा, जेव्हा अप्पाराव तेलीने तुला तेल दिलं नव्हतं, याच द्वारकामाईत तू पाण्याने दिवे उचलले होतेस. तेव्हा मीच अप्पारावाला म्हटलं होतं, एक दिवस तुझ्या घरात दिवस जळणार नाहीत. साई बाळा, माझा शाप लागला रे त्याला. माझा शाप लागला त्याला. मला नाही वाटत की तिचं बाळ मारावं. अप्पाराव आणि आनंदीने त्याला माझ्याकडे सोडून गेले होते, माझ्या जबाबदारीवर सोडून गेले होते. आता मी त्यांना काय तोड दाखवू? मी आता आयुष्यभर त्याची अपराधी राहील. साई साई साई, मला त्यांच्या शापापासून वाचव रे बाळा. किशनला वाचव रे बाळा. मला वाचव रे बाळा. माझ्यावर तुझ्या आईवर एवढं उपकार कर रे बाळा. तुझ्या आईवर एवढं उपकार कर रे. मुलगा कधी आईवर उपकार नाही करू शकत आई. तू चिंता नको करूस. वैद्य कुलकर्णी किसनचा इलाज करतच असतील. पण मला वाटतं की तू त्याला बरं करावंस. चल लवकर, चल ना. सबका मालिक एक है. अरे दादा, इथे कसा? आणि हा लेप? किसन, दादा, तू ठीक झालास ना? सबका मालिक एक है.